रसिक हो नमस्कार. साधना जोशी बोलू मराठी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. नरेंद्र ते स्वामी विवेकानंद या समृद्ध जीवन प्रवासाची गोष्टीरूप मालिका आपण ऐकणार आहोत. गोरगरिबांच्या उद्धारासाठीच जगातील प्रत्येकाची शक्ती, प्रत्येकाचा पैसा खर्च व्हावा असा स्वामीजींचा अट्टाहास होता. अमेरिकेतील एक धनाढ्य माणसाला त्यांनी या दृष्टीने कसे प्रेरित केले त्याची ही एक गोष्ट. जॉन रॅकफेलर हे कोट्याधीश गृहस्थ होते. अमेरिकेतील काही मोठ्या धनवान लोकांमध्ये त्यांची गणना होत असे. स्वामीजी शिकागोत असताना रॅकफेलरनी त्यांचे नाव ऐकले होते. स्वामीजी आणि रॅकफेलर या दोघांनाही ओळखणाऱ्या काही लोकांनी रॅकफेलरना स्वामीजींची भेट घेण्याविषयी बरेचदा सुचवले, पण काही ना काही कारण सांगून रॅकफेलरनी ते टाळले. पण एके दिवशी त्यांना काय सणक आली कुणास ठाऊक, ते उठले आणि तडक स्वामीजी राहत होते तिथे गेले. दार उघडणाऱ्या नोकराला त्यांनी हाताने मागे ढकलले आणि थेट स्वामीजींच्या खोलीत प्रवेश केला. स्वामीजी आपल्या टेबलापाशी बसले होते. आत कोण आले आहे हे पाहण्यासाठी त्यांनी दृष्टीही वर केली नाही. थोड्या वेळाने त्यांनी जॉनना त्यांच्याच आयुष्यातील अन्य कोणालाही ठाऊक नसणाऱ्या घटना सांगायला प्रारंभ केला. आणि नंतर ते जॉनना म्हणाले, आपण आयुष्यात खूप धन कमावलं आहे, पण ते आपलं नाही. आपण केवळ त्या धनाचे विश्वस्त आहात. जगाला त्या धनाचा उपयोग होऊ दे. जगातील लोकांची सेवा करता यावी म्हणून परमेश्वरानं आपल्याला ही संधी दिली आहे. कोणीही माणूस आपल्याशी या पद्धतीने बोलेल असे रॅकफेलरना स्वप्नातही वाटले नव्हते. स्वामीजींच्या बोलण्याने ते अतिशय अस्वस्थ झाले आणि काहीही न बोलता तसेच तडक निघून गेले. आठवड्याभराने ते पुन्हा अचानकपणे स्वामीजींच्या खोलीत शिरले आणि एक फाईल त्यांनी स्वामीजींपुढे टाकली. तिच्यात योजना होती अनेक सामाजिक संस्थांना भरघोस मदत देण्याची. झालं ना आता आपलं समाधान, ते स्वामीजींना म्हणाले. आता आपण माझे आभार मानले पाहिजेत. स्वामीजींनी काहीही न बोलता आणि दृष्टीही वर न करता ते कागद चाळले आणि मग ते जॉनना म्हणाले, खरं तर तुम्हीच माझं आभारी असलं पाहिजे. रॅकफेलरनी समाजासाठी दिलेले हे पहिले मोठे दान होते. नंतर ते अशा देणग्यांसाठी खूप प्रसिद्ध झाले. आजही अमेरिकेतील रॅकफेलर प्रतिष्ठान विविध सामाजिक कार्यांना भरघोस देणग्या देत असते.